नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचं महत्त्वाची माहिती अभ्यासणार आहोत की मराठी विषयामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळावेत या संदर्भात एक पुस्तक आहे माझ्याकडे विश्लेषणाचं, त्यातून तुम्हाला महत्त्वाचे माहिती मी सांगणार आहे. लिपिक पदासाठी मराठी हा विषय 10 मार्काला आहे आणि शिपाई पदासाठी 5-6 प्रश्न येतील. तर लिपिकसाठी 10 आउट ऑफ मार्क कसे घेता येतील हे मी आधी सांगितलं आहे की ठराविक टॉपिक आहे, त्याच्यावरच प्रश्न येतात. उदाहरणार्थ समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द ओळखा, एक प्रश्न तर फिक्सच आहे याच्यावर. परत कवींची टोपण नावे, मराठी व्याकरणातील काळ, प्रयोग, समास, संधी, याच्यावर एक 2-2 प्रश्न येतात. तर त्या संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया मराठी. तर पहिला प्रकरण आहे मराठी भाषा, लिपी आणि व्याकरण. तर या टॉपिकवर जर विचारायचं म्हटलं तर मराठी भाषणाची लेखनाची सुरुवात. आता बऱ्याचदा विचारला गेला आहे की मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. तर मराठी लेखनासाठी देवनागरी लिपी आणि मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवायचं, डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत आहे. भाषा म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, असे प्रश्न येतात. ते बघा, देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हा प्रश्न जर आला तर असा येईल की देवनागरी लिपीची सुरुवात कशी करतात. आणि व्याकरणाचे जनक, व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी, अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर 2024 पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. आता एक विचारला होता की खानदेशात भागात बोलली जाणारी भाषा कोणती? तर ती अहिराणी. अशा या टॉपिकवर प्रश्न विचारतात. आता एक अभिजात भाषा म्हणजे काय, त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. आतापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. तर टोटल 6 प्लस 2024ला 4, टोटल 10 भाषा अभिजात भाषा आहेत. 2024मध्ये मराठी या भाषेला दर्जा दिलेला आहे. अभिजात भाषा पहिली तमिळनाडू आहे. अशा या टॉपिकवर येतील. नंतर मराठी भाषा, व्याकरण, लिपी आणि स्पष्टीकरण या संदर्भात प्रश्न वेगवेगळे विचारले जातात. पुढचा टॉपिक आहे वर्णविचार. तर वर्णविचारमध्ये शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते? तर ते मूल स्वरूप आहे. पुढील मराठीतील अर्धस्वर नाही. आता ए, र, ल, व हे 4 अर्धस्वर लक्षात ठेवायचं. ए, र, ल, व, क्ष, ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. अर्धस्वर विचारले जातात, संयुक्त स्वर विचारले जातात, एकूण स्वर, एकूण स्वरादी, एकूण व्यंजने